नमस्ते, आपण पाहत आहात सातारा 24 तास न्यूज, सामान्य जनतेचा आवाज। माजी नगरसेवक बाळासाहेब कुंभार यांनी मलटणमधील विकास कामाबद्दल व नगराध्यक्षपदी उभी असलेले श्री शमशेरसिंह नाईक निंबाळकर तसेच प्रभाग क्रमांक 7 चे नगरसेवक पदी उभे असलेले सौ स्वाती राजेंद्र भोसले तसेच श्री अशोकराव जयवंत जाधव यांच्या प्रचारार्था दरम्यान दिली मुलाखत। आज फलटण नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आज फलटणमध्ये धनुष्यबाण चिन्हावरती राजगट प्रवेश करतोय। त्याच्यामध्ये एवढे सगळ्या घडामोडी होत असताना आपण भाजपचा प्रचार करताय। आपलं नाव बाळासाहेब कुंभार, आपण प्रभाग वॉर्ड क्रमांक 5 मधून माजी नगरसेवक होता। कित्येक वर्ष आपण मलटणसाठी काम केलेलं आहे। आता हा प्रभाग क्रमांक जो आहे तो बदललेला आहे माझ्या मते। काय सांगाल आज परिस्थिती मलटणमध्ये काय आहे? आज प्रभाग 7 मध्ये आणि मलटणमध्ये सगळं रणजितदादा शमशेरदादांचंच वर्ष हे आहे, म्हणजे त्यांच्या ह्याला त्यांच्या अनुमती देण्यास युक्त त्यांचं भवितव्य आज मलटणमध्ये चांगल्या प्रकारे आहे। तुम्ही नगरसेवक असताना ह्या प्रभागामध्ये कोणकोणती कामे केलीत? आम्ही नगरसेवक असताना रस्ते केले थोडे, पुन्हा आणि पाण्याची व्यवस्था आहे, नवीन टाकी पाण्याची झालेली आहे। इलेक्शन झाल्यानंतर नवीन पाण्याचा टाकीचं बांधकाम चालू होईल। टाकीचं बांधकाम चालू होणार आहे। इकडे ह्या मलटणमधले नेमक्या कोणत्या कोणत्या समस्या आपल्याला महत्त्वाच्या वाटतात? मलटणमधले आता रणजितदादा शमशेरदादा आहेत, त्यामुळे आम्ही जरी होतो त्यावेळेला रस्ते पाणी बऱ्यापैकी आहे महाराष्ट्रात, पण आम्ही सततच विरोधात असल्यामुळं आमच्याकडे दुर्लक्षच असायचं। प्रत्येक आम्ही ठराव टाकला की विरोध करायचा, तरी आम्ही विरोधातून आम्हाला संपूर्ण सहकार्य कर्मचाऱ्यांनी केलं। रामराजे वर्चस्व पूर्ण फलटण तालुक्यामध्ये गेले 30 वर्ष होतं। आता 5 वर्ष माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं माड्यामध्ये वर्चस्व होतं आणि आता आपल्या पक्षाचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत। मग ह्या पूर्ण आज परिस्थितीमध्ये मलटणमधून मताधिक्य कुणाला मिळेल? मताधिक्य शमशेरदादा आणि रणजितदादांनाच मिळेल आणि त्यांचे जे काय नगरसेवक म्हणून आहे भरघोस मतानं निवडून मी एवढी खात्री देतो। एकही कमी पडणार नाही आणि एकही हे होणार, भरघोस मताने निवडून येणार आहे आणि कुठलीही अडचण नाही। त्यांचं कार्यच एवढं मोठं आहे की त्यांचं कर्तृत्व मोठं आहे आणि मलटणमध्ये त्यांचं जन्मस्थ हे असल्यामुळं आणि त्यांचा बालेकिल्लाच आहे मलटण आहे। मलटण भाषेचे दुमत कुठेही होणार नाही एवढी मी खात्री देतो। आज उपमुख्यमंत्री फलटणला येत आहेत, ह्या सभेचा फलटणच्या मतदारावरती कोणता परिणाम होईल? याचा काहीच परिणाम होणार नाही। नवीन नवीन घरात शिरल्यानंतर लोक हे बदल ही बदल ती बदल आत्तापर्यंत बदल करत आले। आम्ही आता रणजितदादांची पहिली खासदारकी दुसरी खासदारकी बसलं त्याच्या अगोदर आम्ही कमल चिन्हावरच आहे आणि त्यावेळेला आम्ही सगळे नेत्यांचेच कार्यकर्ते होतो आणि चिन्ह बदलला म्हणून मतदान मिळेल हे तुम्ही त्यांचं जे भ्रम आहे तो दूर करताय? हो। मला सांगा, मलटणमध्ये जरी मताधिक्य मिळत असेल तरी फलटणमध्ये पूर्ण फलटणमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? फलटणमध्ये सगळीकडेच परिस्थिती अत्याचार 75-80% गेलेली आणि आमच्या खासदारांचंच म्हणणं आहे की ही सत्ता खिचून आणायची आलेलीच आहे, जनतेने ठरवलेलं आहे। ही सत्ता आणि सत्तेच्या मागं नाही, सत्य आता काम करण्याची संधी म्हणून आम्हाला जनतेने दिले की तो आहे तुमची येणारी 5 वर्षे ही सत्ता नाही, काम करण्याला संधी आम्हाला दिलेली आहे जनतेनं। तर मला सांगा, ह्या नगरपालिका निवडणुकीमध्ये जे तुम्ही मलटणमधले प्रश्न सोडवायचे म्हणताय, आज विरोधी पक्षनेते शमशेरसिंह नाईक निंबाळकर होते, त्या कालावधीमध्ये हे प्रश्न कितपत सुटलेले आहेत? बऱ्यापैकी सुटलेले आणि चांगले प्रश्न सोडवत आलेले आहे। जरी विरोध असला तरी आम्ही त्या प्रश्नाच्या मागं लागून प्रश्न थोडे गावांना विरोधक असले तरी आम्ही भरपूर काम केलेलं आहे आणि 200-250 घरकुलं दिले आहेत, 200-300 शौचालयाला आपण हे दिले, लोकांना भरपूर मदत केली आणि लोकांच्या सतत आम्ही संपर्कात असल्यामुळं लोक आमच्या बाजूनं, समाज आमच्या बाजूनं, सर्व मलटण आमच्या बाजूने। तुमच्या प्रभागामध्ये आता नगरसेवक पदासाठी कोण होत आहे? आता नगरसेवकाला अशोक जाधव आहेत आणि स्वाती भोसले म्हणून आहे।
स्वाती राजेंद्र भोसले हे 3 आहेत. खाली नगरसेवकाला आणि शमशेरदादा हे नगराध्यक्षपदाला आहे. धन्यवाद. हॅलो, यांच्या वतीने तुम्ही प्रभाग क्रमांक 7 मधील मतदारांना काय सांगू शकता? एकच सांगणार, हे शमशेरदादा आणि हे आता दिलेले 2 नगरसेवक स्वाती भोसले आणि अशोक हे तर कार्यसम्राटच आहेत. याचा अर्थ हे त्यांनी कुठलंही काम ठेवलं नाही आणि आता नवीन काम जर येईल तर ते लगेच त्याचा निपटारा करणारा व्यक्तिमत्व आहे. एवढंच सांगतो. धन्यवाद.